नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण 28 जुलैचं करंट अफेअर्स इथे बघणार आहोत। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण सगळे करंटचे लेक्चर याच चॅनलवर होणार आहेत। सोबत जर का तुम्हाला तलाठी भरतीसाठी घटकपूर्व परीक्षेसाठी बॅच जॉईन करायची असेल तर अभ्यास मित्रच्या ऍप्लिकेशनवर तलाठीची सिलेक्शन बॅच तुम्ही जॉईन करू शकता। यामध्ये लेक्चर्स, नोट्स, टेस्ट ह्या सगळ्या गोष्टी असतील आणि फी आता फक्त 799 रुपये। 1 ऑगस्ट पासून फी वाढेल, कारण तेव्हापासून लाईव्ह लेक्चर या बॅच मध्ये सुरू होत आहे। तर पटापट एनरोल करा। काही अडचण असेल तर कॉल मेसेज करा। टेलिग्राम, इंस्टाग्राम पेज जॉईन करायचे आणि सोबत ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवायचे। त्यामधूनच तुम्हाला सगळ्या बॅचेस जॉईन करता येतील। सुरुवात करूया मग आजच्या सेशनला। आजचा पहिला प्रश्न आहे, जुलै 2026 मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे म्हणजे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनचे नवीन महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर मित्रांनो, पियुष गोयल, केंद्रीय मंत्री पियुष गोयल जे आहेत तर यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन महासचिव म्हणून काय केलेली आहे, नियुक्त केलेली आहे केंद्र सरकारने जुलै 2026 मध्ये। सो बेसिकली राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जर आपण पाहिलं तर आता पियुष गोयल जे ते त्याचे महासचिव झाले। ठीक आहे, हे एक स्वतंत्र अशी वैधानिक संस्था आहे आणि मानवाधिकारांची निगराणी करणारी संस्था आहे। सो मानवाधिकार संरक्षण कायदा 1993 अंतर्गत 12 ऑक्टोबर 1993 ला याची स्थापना करण्यात आली होती। तर नवी दिल्लीमध्ये याचं मुख्यालय आहे। पुढचा प्रश्न, जुलै 2026 पर्यंत जगातील दुसरं सर्वात मोठं विद्युतीकृत रेल्वे नेटवर्क बनण्यासाठी भारतीय रेल्वेने आपल्या ब्रॉडगेज नेटवर्कच्या किती टक्के भागाचं विद्युतीकरण पूर्ण केलेले? तर ऑलमोस्ट 100 म्हणू शकतो आपण, 99.6%। सो ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर येईल। सो एवढं विद्युतीकरण भारत सरकारने साध्य केलेलं आहे रेल्वेचं। स्वित्झर्लंड जर आपण पाहिलं तर ते पहिल्या क्रमांकावर आहे रेल्वे नेटवर्कचं विद्युतीकरण असलेलं, आणि मग दुसरं भारताचं ठरणार आहे। सो स्वित्झर्लंड मध्ये 100% झालंय। 2014 पासून 2026 च्या पिरियड मध्ये हे जे रेल्वेचं नेटवर्क आहे त्यामध्ये 48,072 मार्ग किलोमीटर विद्युतकरण जोडलेलं आहे, आणि यामध्ये 2014 पूर्वीच्या जवळपास 60 वर्षामध्ये केवळ 21,801 किलोमीटरचं विद्युतीकरण झालं होतं। मग स्वित्झर्लंड फर्स्ट आहे, देन भारत, आणि तिसऱ्या क्रमांकावर 82% विद्युतीकरण झालेलं चीन येतं। पुढे बघा, इथे तुम्हाला काही महत्त्वाचे निर्देशांक दिलेले आहेत आणि त्यामध्ये भारताचं स्थान कितवं आहे की जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक मध्ये भारताचं 17वं स्थान आहे, स्वीडन पहिल्या क्रमांकावर आहे। जागतिक शांतता निर्देशांक मध्ये भारत 127व्या क्रमांकावर आहे, आइसलँड पहिल्या क्रमांकावर आहे। पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक मध्ये भारत 157व्या क्रमांकावर आहे, नॉर्वे पहिल्या क्रमांकावर आहे। त्यानंतर जागतिक आनंद अहवाल मध्ये 116व्या क्रमांकावर भारत आहे, फिनलँड फर्स्ट नंबरवर आहे। सो बघा, इथे जागतिक आनंद अहवाल आणि पीस मध्ये कन्फ्युज होऊ नका। देन हॅपीनेस इंडेक्स आहे। सो हॅपीनेस इंडेक्स मध्ये भारत जो आहे तर दुसऱ्या तिमाहीमध्ये 78वा आणि पहिल्या तिमाहीमध्ये 75व्या क्रमांकावर होता, आणि फर्स्ट नंबरला सिंगापूर आहे। महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक मध्ये भारताचा क्रमांक 131वा आहे, डेन्मार्क फर्स्ट आहे। आशिया उत्पादन निर्देशांक 2026 मध्ये चीन 6व्या क्रमांकावरती आहे आणि भारत पहिल्या क्रमांकावरती आहे। भ्रष्टाचार आकलन निर्देशांक जर आपण पाहिलं तर त्यात भारताचा 91वा क्रमांक आहे, डेन्मार्क फर्स्ट आहे। IQ एअर जी आहे तर जागतिक हवा गुणवत्ता अहवालामध्ये भारताचा 6वा क्रमांक आहे, पहिला क्रमांक पाकिस्तानचा आहे। त्यानंतर जागतिक निर्यात क्रमवारीमध्ये 2025 च्या नुसार भारताचा 19वा क्रमांक आहे, पहिला क्रमांक चीनचा आहे। तर जागतिक दहशतवाद निर्देशांक मध्ये पहिला क्रमांक पाकिस्तानचा आहे, भारताचा 13वा क्रमांक आहे। सो हे काही इम्पॉर्टंट इंडेक्स आपण पाहिले। पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। भारताची पहिली त्रिसैन्य दलातील सर्व महिला नौकानयन मोहीम समुद्र प्रदक्षिणा कोणत्या स्वदेशी नौकावर यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे? तर IASV त्रिवेणी हे याचं करेक्ट आन्सर आहे। सो भारताची पहिल्यांदा त्रिसैन्य म्हणजे आपले तिन्ही दल जे आहेत आणि संपूर्ण महिलांची जी सागरी मोहीम समुद्र प्रदक्षिणा आहे ती स्वदेशी बनावटीच्या भारतीय लष्कराच्या त्रिवेणी या नौकावर यशस्वीरित्या पार पाडली। मग भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि हवाई दलाचा यामध्ये समावेश होता। बेसिकली यातल्या 9 महिला अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश होता। सो बेसिकली यामध्ये अत्यंत आव्हानात्मक अशा 314 दिवसांच्या जागतिक प्रवासादरम्यान
जवळपास जर आपण पाहिलं तर 25,500 सागरी मैलांचं अंतर कापलं आणि 4 प्रमुख महासागरांना प्रदक्षिणा घातलेली आहे. 11 सप्टेंबर 2025 ला सुरुवात झाली आणि जुलै 2026 मध्ये मुंबईमधील गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी त्याला यशस्वीरित्या हिरवा झेंडा दाखवण्यात आला. पुढे जाऊया. जुलै 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री नाश्ता योजनाचं नाव बदलून पेरून थलैवर कामराज नाश्ता योजना असे ठेवले? तर कामराज म्हटल्यानंतर तमिळनाडू. सो ऑप्शन नंबर 1 हे याचं करेक्ट आन्सर आहे. तमिळनाडू सरकारने मुख्यमंत्री नाश्ता योजनेचं नाव बदललंय आणि पेरू थलैवर कामराज नाश्ता योजना केलेलं आहे. चेन्नई पोर्टचं पण नाव कामराज पोर्ट केलेलं आहे. सो माजी मुख्यमंत्री के कामराज यांच्या सन्मानार्थ हा निर्णय घेतलेला आहे. तर इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त आता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना पण ही योजना लागू केली झाली आहे आणि 17 सप्टेंबर 2026 पासून ती अंमलात येईल. सो तमिळनाडूची चेन्नई राजधानी आहे. सी जोसेफ विजय, थलपती विजय, हिरो सगळ्यांना माहिती असेल. सो ते काय आहेत तर तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. तमिलगा वेत्रिकजगम पक्षाचे ते आहेत. तर राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे तमिळनाडूचे राज्यपाल आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या देशाने जुलै 2026 मध्ये पूर्व चीन समुद्रात ओरियन स्पेसच्या ग्रॅव्हिटी 1 रॉकेटचा वापर करून 9 उपग्रह त्यांच्या कक्षेत यशस्वीपणे स्थापित केलेले आहेत? तर ग्रॅव्हिटी 1 चा वापर करून चीनने काय केलेला आहे? 9 सॅटेलाइट्स त्यांच्या कक्षेमध्ये यशस्वीपणे स्थापित केलेले आहेत. सो शांघायच्या पूर्वेला पूर्व चीन समुद्र जे आहे त्यामध्ये एक तरंगत सागरी प्रक्षेपण प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यावर त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं आणि चीनच्या खासगी व्यावसायिक रॉकेटद्वारे करण्यात आलेलं हे पहिलं यशस्वी दूर समुद्री प्रक्षेपण आहे. मग यामध्ये जर आपण पाहिलं तर पेलोड मोहिमेअंतर्गत प्रक्षेपित केलेले 9 सॅटेलाइट्स जे आहेत, 6 डोंगपो सॅटेलाइट, शिगुआंग 201, तियानी 49, जिंडिंग शियांग 3, लिलाक 3 यांचा समावेश यामध्ये होता. सो बेसिकली हे जे सॅटेलाइट्स आहेत यांच्या लॉन्चिंगचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की पृथ्वीचं ऑब्झर्वेशन करणं, पर्यावरणाची देखरेख आणि खनिजांचा शोध इत्यादी आहे. पुढचा प्रश्न. जुलै 2026 मध्ये इन्फोसिसने आपले पुढील सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर आशिष कुमार डेश यांची काय केलेली आहे? इन्फोसिसने जुलै 2026 मध्ये त्यांचे पुढचे सीईओ म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि एमडी म्हणून सुद्धा त्यांना नियुक्त केलेलं आहे. सो 1 एप्रिल 2027 पासून सध्याचे सीईओ सलील पारेख यांची ते जागा घेतील. इन्फोसिसची 1981 मध्ये स्थापना झाली होती. बंगळुरू कर्नाटकमध्ये त्याचं मुख्यालय आहे. तर NR नारायण मूर्ती, नंदन निलकेनी आणि क्रिस गोपालकृष्णन हे त्याचे संस्थापक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. जुलै 2026 मध्ये कोणतं गाव तमिळनाडूचं पहिलं हवामान स्नेही गाव बनलेलं आहे? सो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. किल्लई गाव जे आहे ते तमिळनाडूचं पहिलं हवामान अनुकूल गाव बनणार आहे. सो कुड्डलोर जिल्ह्यामध्ये वसलेले हे गाव आहे. तर हा प्रकल्प जर आपण पाहिला तर पर्यावरण आणि हवामान बदल विभागाद्वारे तमिळनाडूच्या हवामान बदल अभियानाअंतर्गत TNCCM अंतर्गत राबवण्यात येत आहे. सो बेसिकली हवामान बदलांना तोंड देऊ शकणारे हे गाव ठरले. म्हणजे जर आपण पाहिलं तर एक कम्युनिटी बेस्ड असं मॉडेल आहे जे बदलत्या हवामानाच्या आणि जागतिक तापमानवाढीच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा वापर करतोय. सो हवामानामधील जे काही अनिश्चितता आहे त्यापासून शेतीला वाचवायचं, पाण्याची बचत करायची, पर्यावरणाचं संरक्षण करायचं हे त्यांचं मेन मोटिव्ह आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अमेरिकेने जुलै 2026 मध्ये कोणत्या देशासोबत ऐतिहासिक शांततापूर्ण अणुसहकार्य करार 123 करार वर स्वाक्षरी केलेली आहे? तर मित्रांनो सौदी अरेबिया सोबत अमेरिकेने हा सहकार्य करार जो आहे 123 करार तो काय केलेला आहे? साइन केलेला आहे. सो बेसिकली 30 वर्षाचं हे अग्रीमेंट आहे ज्यामध्ये अमेरिकेचे ऊर्जा सचिव क्रिस राईट आणि सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री प्रिन्स अब्दुल अजीब बिन सलमान यांनी साइन केलंय. सो या करारानुसार सौदी अरेबिया अमेरिकन टेक्नॉलॉजी आणि सहकार्याने आपला नागरी अणुऊर्जा कार्यक्रम विकसित करू शकेल. पुढे जाऊया. जुलै 2026 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या कोणत्या देशाच्या राज्य दौऱ्यादरम्यान म्युझियम ऑफ द सिटी ऑफ स्कोप्जे शहरातील संग्रहालयात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे? तर उत्तरी मेसिडोनिया इथे त्यांनी काय केलेलं आहे? महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण द्रौपदी मुर्मू यांनी केलेलं आहे. 22 जुलै 2026 ला त्यांनी उत्तर मेसिडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिल्यानोस्का डावकोवा यांच्या सोबत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण केलेलं आहे. सो 2 दिवसाचा हा दौरा होता, त्या दरम्यान त्यांनी हे अनावरण केलं. मग कुठल्याही भारतीय राष्ट्रप्रमुखाचा भारतीय राष्ट्रपतींचा उत्तर मेसिडोनियाला हा पहिलाच ऑफिशियल दौरा होता.
तर खंड युरोप आहे, उत्तर मॅसेडोनिया युरोपमध्ये आहे, तर राजधानी स्कॉप्जे आहे, मॅसेडोनियन दिनार हे त्यांचं चलन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जुलै 2026 मध्ये अवजड उद्योग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार खाजगी वाहन PLI योजनेअंतर्गत 66 उत्पादन युनिट्स स्थापन करून कोणते राज्य देशात अव्वल ठरलेलं आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे महाराष्ट्र. म्हणून लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट आहे. सो महाराष्ट्र राज्य जे आहे जुलै 2026 मध्ये अवजड उद्योग मंत्रालयाने जे प्रसिद्ध केलेलं आकडेवारी आहे त्यानुसार 66 उत्पादन युनिट्स महाराष्ट्र राज्याने उभारलेले आहेत आणि देशात पहिला क्रमांक पटकावलेला आहे. सो या रिपोर्टनुसार ऑटोमोबाईल आणि ऑटो कंपोनंट क्षेत्रासाठी PLI ऑटो योजनेअंतर्गत देशभरामध्ये एकूण 225 उत्पादन युनिट्स उभारण्यात आलेले आहेत आणि यामुळे 31 मार्च 2026 पर्यंत देशामध्ये 44,326 कोटी रुपयांची प्रचंड गुंतवणूक आकर्षित झालेली आहे. सो महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे 66 उत्पादन युनिट्स, तमिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर आहे 38 आणि हरियाणामध्ये 35 उत्पादन युनिट्स आहेत. हरियाणा तिसऱ्या क्रमांकावर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने जुलै 2026 मध्ये भारताचा पहिला वार्षिक खाणबंद अहवाल आरोह प्रसिद्ध केलेला आहे? सो पहिली गोष्ट, आरोह काय आहे? एक रिपोर्ट आहे. ठीक आहे. सो यामध्ये आपल्याला वार्षिक खाणबंद रिपोर्ट आपल्याला हा बघायला मिळतो. सो माइन क्लोजर बद्दल ते असतं. तर इथे कोळसा मंत्रालयाने काय केलेला आहे, तर हा जो अहवाल आहे तो सादर केलेला आहे. सो हा पहिला वार्षिक अहवाल आहे, खाणबंद अहवाल, ज्यामध्ये कोळसा नियंत्रण संघटनेने हा तयार केलाय. सो स्वातंत्र्यापासून देशातील 42 कोळसा खाणी शास्त्रीय पद्धतीने बंद केल्याची आणि त्यांचं यशस्वी पुनर्वसन केल्याची नोंद आहे. सो हा जो रिपोर्ट आहे तो देशामध्ये शास्त्रीय पद्धतीने खाण बंद करणं, माइन क्लोज करणं, तसंच पर्यावरण संरक्षण, पर्यावरणीय पुनर्संचयन आणि खाणकामानंतरच्या जमिनीचा शाश्वत वापर या क्षेत्रांमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेतो. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जुलै 2026 मध्ये आरोग्यदायी आहाराला प्रोत्साहन देण्यासाठी प्रकृती कॅफेचं उद्घाटन कोठे केलं आहे? तर मित्रांनो, नवी दिल्लीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, आयुष भवन या ठिकाणी प्रकृती कॅफेचं उद्घाटन केलेले. सो कामाच्या ठिकाणी चांगला आहार मिळाला पाहिजे, आरोग्यदायी आहार मिळाला पाहिजे, आयुष आहार आणि फिटनेसच्या सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रकृती कॅफे जो आहे तो त्यांनी काय केलेला आहे, सुरू केलेला आहे. देशातील तळागाळातील डिजिटल निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या केंद्रीय मंत्र्याने जुलै 2026 मध्ये जेम्स ऑफ इंडिया चॅलेंजच्या प्रायोगिक टप्प्याचा शुभारंभ केलेला आहे? तर अश्विनी वैष्णव यांनी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत अश्विनी वैष्णव, तर त्यांनी जुलै 2026 मध्ये जेम्स ऑफ इंडिया चॅलेंजच्या प्रायोगिक टप्प्याचा शुभारंभ केला. सो केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यापूर्वी सुरू केलेला वेव्ह OTT इकोसिस्टीम अंतर्गत असलेल्या मायवेव्ह सिटीजन क्रिएटर प्लॅटफॉर्म वरती हा बेस्ट आहे. तर देशातल्या तळागाळातील डिजिटल सामग्री निर्मात्यांना ओळखणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं, देशाच्या उदयोन्मुख म्हणजेच ऑरेंज इकॉनॉमी, सर्जनशील अर्थव्यवस्थेला मजबूत करणं हे यामागचं उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न, जुलै 2026 मध्ये उच्च शिक्षण विभागाच्या नवीन सचिवपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर नरेश पाल गंगावार यांची काय झालेली आहे, उच्च शिक्षण विभागाच्या नव्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो विनीत जोशी यांची ते जागा घेतील, ज्यांची बदली पंचायत राज मंत्रालयात झाली आहे. सो केंद्र सरकारने वेगवेगळे मंत्रालय आणि विभागांमध्ये सचिवांची नियुक्ती केलेली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे नवीन सचिव कोण बनले? TK अनिल कुमार. कटिकिथला श्रीनिवास यांची ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाच्या नव्या सचिवपदी नियुक्ती झाली. केशवचंद्र हे खाण मंत्रालयाचे नवीन सचिव आहेत आणि चंद्रभूषण कुमार हे कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे नवीन सचिव बनलेले आहेत. सो लास्ट क्वेश्चन आजचा, आयकर दिन केव्हा साजरा केला जातो? सो आयकर दिवस, इन्कम टॅक्स डे जो आहे तो 24 जुलैला सेलिब्रेट केला जातो. 24 जुलै 1860 मध्ये, महत्वाचे लक्षात ठेवा, भारतामध्ये पहिल्यांदाच इन्कम टॅक्स जे ते सर जेम्स विल्सन यांनी लागू केलं होतं. सो त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी आपण 24 जुलै हा दिवस इन्कम टॅक्स डे म्हणून साजरा करतो आणि यावर्षी 167वा आयकर दिन साजरा करण्यात आला 2026 ला. सो मित्रांनो, अशा प्रकारे आजचे क्वेश्चन आन्सर्स आपण पाहिलेले आहेत. तुम्हाला जर का आपले लेक्चर्स आवडत असतील आणि आपलं शिकवणं आवडत असेल
आणि तुम्हाला छान पद्धतीने जीएसची वगैरे तयारी करायची असेल, तुमच्या एक्झामची तयारी करायची असेल, तर अभ्यास मित्रचं ॲप डाउनलोड करा. सध्या आपल्याकडे तलाठी भरतीची सिलेक्शन बॅच म्हणजेच गटकपूर्व परीक्षेची प्रीसाठीची बॅचचे ऍडमिशन सुरू आहेत. 1 ऑगस्ट पासून लाईव्ह लेक्चर सुरू होतील. यामध्ये एक्झाम ओरिएंटेड कंटेंट असेल आणि पूर्व परीक्षेपर्यंत व्हॅलिडिटी आहे. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. जीएस, करंट अफेअर्स आणि मॅथ्स रिझनिंग तिघांचा पण समावेश आहे. टेस्ट सिरीज असतील विषयानुसार आणि जीएसच्या नोट्स, करंटच्या नोट्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. सो मित्रांनो, 799 रुपये फी आहे फक्त. ऍडमिशन करून घ्या पटापट, कारण 1 तारखेला फी वाढणार आहे. काही अडचण असेल तर कॉल मेसेज करा. टेलिग्राम, इंस्टाग्राम पेज जॉईन करा, म्हणजे छान छान कंटेंट तुम्हाला इन्स्टावर बघायला मिळेल. टेलिग्रामवर लेक्चर्सचे अपडेट दिले जातात आणि जे आपलं अभ्यास मित्रचं ऍप्लिकेशन आहे तर त्याला डाउनलोड करून ठेवा, कारण तिथून तुम्ही बॅचेस जॉईन करू शकता. सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करून घ्यायचे. आणि आजचे टेस्ट क्वेश्चन आहेत. तमिळनाडूचे पहिले हवामान स्नेही गाव कोणते आहे आणि जगातलं दुसरं सर्वात मोठं विद्युतीकृत रेल्वे नेटवर्क कुठे सुरू करण्यात आलेलं आहे किंवा कुठे होणार आहे. सो या 2 क्वेश्चनचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे सर्वांनी. धन्यवाद. थांबूया इथे, भेटूया पुन्हा एकदा नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बघत राहा अभ्यास मित्र.